मुंबई गोवा हायवे सिरीजचो ह्यो शेवटचो पार्ट असा आपलो. माणगाव टू पेन. पेन म्हणजे ऑलमोस्ट पनवेल पर्यंतच, कारण आपण पुढे पनवेलवरून मग कल्याण शिळफाटा रोडला आपण जाणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी नांदगावपासून गेलेलो, पूर्ण राजापूर, लांजा, त्याच्यानंतर संगमेश्वर, हातखंबा, संगमेश्वर, चिपळूण, खेड, सगळे टप्प्याटप्पे, अगदी कशेरी टनेलचं पण इंटरनल पूर्ण कंडिशन बघितली. पाठीमागे महाड, पोलादपूरमध्ये काय परिस्थिती ती बघितली. आता फायनली आपण पोचलो माणगावमध्ये आणि ह्यो आता आपलं शेवटचा व्हिडिओ. माणगावमध्ये असो आपण. आज तारीख असा 1 फेब्रुवारी, मागी गणेश जयंती, आणि आपल्या ट्रॅफिक तर इकडे नाही, पण नॉर्मली आपला स्पीड आहे सर कमीच होता, कारण इकडे सगळे गाडी वगैरे साईटिक लावलेले असतात. सिटीतनं रोड. हो, सिटीतनं रोड, त्यामुळे बायपास एका काढत होते. पण ते बायपासचं काम अजून काही चालूच नाही. थोडाफार काय कटिंग वगैरे केलं नाही होतं, पण त्याच्यानंतर तर पूर्णपणे बंदच पडला. माणगाव बायपास एक, त्याच्यानंतर इंदापूरचं पण बायपास होतो ना, इंदापूर बायपास पण एक होतो, तर ती दोन्ही कामं पूर्ण अडकली आहेत. त्याच्यामुळे ज्यावेळी लोक सणांसाठी वगैरे येतात, गणपतीमध्ये असून देत, होळीमध्ये असून देत, किंवा आपल्या शनिवार रविवार कधी सुट्टी असतात, जत्रा वगैरे, तर त्यावेळी भयंकर या ठिकाणी ट्रॅफिक मिळतं. आणि आता पुणे बेंगलोर हायवे पण काम सुरू असा, त्यामुळे तिकडे पण ट्रॅफिकच असतात. तिकडे पण गाडीचा खूप कंट्रोल येतात अक्षरशः. शिवशाही बंद केले नाही, चालू आहे शिवशाही. आता पुढे पुढे काय येतात. माणगाव बायपास इकडे पुढे जॉईंट होता ना रे, हा भैसर जॉईंट होता इकडे. हे भैसर आता हे सगळा थोडासा क्लिनिंग केल्याने आहे ना, फक्त असंच केल्याने आहे क्लिनिंग, बाकी रस्तो वगैरे काहीच नाही केल्याने. हा होय, तो बघ साईड म्हणजे माणगाव बायपासची गरज होती. आता काय वाटत नाही, चतुर्थी काय सगळं. हो, चतुर्थी मे महिन्यात सुद्धा. हो, अरे भयंकर ट्रॅफिक लागता. 4-4, 5-5 तास तू एकाच जागे होत, पुढे नाही की पाठी नाही. MH06 ही आहे ना, लेन केले नाही अरे. हो, ह्याच्यात ते असे होते ना, आपले डांबरीकरण होता आणि नुसते बघ डायव्हर्जन आणि खड्डे होते ना या रस्त्यात. आता आपल्या काय त्याला इंदापूर आहे त्याला ना. तर मित्रांनो, आम्ही खास म्हणजे काही कामानिमित्त मुंबईत निघालेलो, पण जायचं होता ट्रेनने. पण म्हटलं ट्रेनने जाण्यापेक्षा मस्त आहे की मुंबई गोवा हायवेची व्हिडिओ बनवत जाऊया, म्हणून त्याच्यासाठी खास स्पेशल मुंबई गोवा हायवेची परिस्थिती बघूसाठी आपण इलो. कारण जस्ट आठवड्याभरापूर्वी नितीन गडकरींनी अनाऊन्समेंट केल्याने की डिसेंबर 2025 पर्यंत मुंबई गोवा हायवे पूर्ण होणार. गेली 17 वर्ष 15 वर्ष संपूर्ण आपण आश्वासनाच ऐकतो, तर यावेळी अजून एक आश्वासन मिळाला. मागच्या वेळी डिसेंबर 2024 गावलेला, आता डिसेंबर 2025 मिळाला. ओव्हरऑल कंडिशन बघता डिसेंबर 2025 मध्ये पण काम होणं शक्य नाही. जे प्लेन रोड असत तर त्या ठिकाणी एखाद्या वेळेस पॅच होतील, पण जे सिटीतले ब्रिजेस असत, त्याच्यानंतर जे आपले नदी वगैरे, ओढे, याच्यावरचे जे ब्रिजेस आणि ज्या साईडचं वगैरे म्हणजे रिटेनिंग वॉलचे वगैरे कामं असत, किंवा काही ठिकाणी नवीन काम केलेला पण ढासळता, तर या सगळ्या गोष्टींका पूर्ण प्रिपेअर्ड होऊक अजून 3 ते 4 वर्ष कंपल्सरी हवी ना. ती कमीच पडतील ती पण अशी. इंदापूरला इलो आता. इंदापूरच्या म्हणजे तसा पाठीमागे असं, आणि आपलं जुनूच मुंबई गोवा हायवे. तर ह्यो पण वकटा बायपास असा, पण अजून त्या पण कामाच्या काय झाला काय कळत नाही. ह्यांची बायच पास होणार नाही. माणगाव आणि इंदापूर काय भानगडा काय कळत नाही. आणि गणपतीच्या टायमाकडे ट्रॅफिक मध्ये चाकर मारण्याचे हाल, पूर्ण वाट, काय नक्की याच्यावर काय तोडगो काढतात काय कळत नाही. आणि ह्योच पार्ट राहुलो जास्त. आता लांजा रत्नागिरी तर चालू केल्याने, म्हणजे तर अजून 1-2 वर्षात संपवतील लवकर, बरोबर की नाही. तिकडे ब्रिजचा पण काम एकदम चालू आहे स्पीड मध्ये. सर काम करू त्यांना फुल चान्स आहे. हो, येते बघ ट्रेन. किती वाजले कायची? कुठली ट्रेन? दिवा असतली, सेकंड क्लास आहेत ना. दिवा असा कवी कदाचित. दिवा? हो, अडसून जाणारी काय? हा, एका जाणारी, मुंबईत जाणारी.
इंदापूर सिटी. भारी आहे ना. पेन 58, कोलाड 12 आणि नागोठणे 30 किलोमीटर. मस्त संध्याकाळचे 4:45 वाजल्यात. कोवळा असा ऊन असा आणि भारी वाटतं. डी विटामिन. हे अशी ना झाडं बघ अगोदरच्या रस्त्यावरची ना भारी वाटायची एकदम. प्रवास करूकच काहीतरी ना म्हणजे वेगळाच वाटायचा. आता हायवे केला का बघ असा रखरखताला आता नुसता. आणि ह्यो एकदम इतिहासात ह्यो रस्तो सुवर्ण अक्षरान लिहिलो जातलो. पनवेल इंदापूर. ह्यो कारण पहिलो टप्पो हा मुंबई गोवा हायवेचो ज्या पूर्ण चौपदरीकरण सुरू केलं निता. तर ह्याच्या मागणा काम चालू करून इकडून आपलो बांधा रे बांधापत्रा देवी. बांधापत्रा देवी रस्तो पूर्ण झालो. सिंधुदुर्गामधलो पूर्ण झालो रस्तो. नवीन जो नंतर जे टप्पे होते त्याच्यातलो सिंधुदुर्ग तो पत्रादेवी पूर्ण झालो. त्याच्यानंतर खेड महाड हे सगळं टप्पो पूर्ण झालो अगदी चिपळूण पर्यंत. पण ह्या टप्प्यात पूर्ण आवड देव अजून पूर्ण होत नाही. तर आता इकडे सुरुवातीकच कॉन्क्रीट दिसता. पुढे पुढे आता बघूया कशी परिस्थिती आहे ती. कारण नागोठणे मध्ये वगैरे नी खूप परिस्थिती वाईट आहे अशी बातमी आमका समजली आहे. इंदापूर सिटी सोडल्यानंतर इकडे 4ही लेन झालेले असत आणि रस्तो पण एकदम चांगलो असा. आता एक्झॅक्ट रस्तो खय खराब आहे तो आता बघूचो लागत. ह्यो रस्तो आम्ही ज्यावेळी ट्रॅव्हल केलेले ज्यावेळी आम्ही अपडेट दिलेले त्यावेळी ह्या रोडची परिस्थिती खूप बेकार होती. अगदी म्हणजे डांबरेच होतो रस्तो पण डायव्हर्जन त्याच्यामध्ये मोठे मोठे खड्डे. आम्ही खूप हैराण झालेलो. म्हणजे सगळेच ड्रायव्हर जे असायचे पूर्ण अक्षरशः वाट लागायची त्यांची गाडीची वाट लागायची. भयंकर मोठे खड्डे होते. आता भरपूर एकदम चांगलं झालं. इकडे कॉन्क्रीट तिकडे पण कॉन्क्रीटच होता ना. दोन्ही साईडने कॉन्क्रीटचा रस्तो पूर्ण झालेलो मस्त. कोलाड नाव इथे एक छोटासाच काहीतरी गावामध्ये इकडे एक ब्रिज होता. या गावाचं नाव ऍक्च्युअली माझ्या आता मंदिर नाव बरोबर लक्षात आता. तर इकडे ब्रिज होते. ह्यो पण ब्रिजचा काम भरपूर वर्ष रखाडलेला आता तर चालू झाला. इकडनं माहित ना आपण त्या साईडने यायचे ते म्हणजे नुसतं फक्त तो ना जो अंडरपास तो या ना बोगदो तेवढंच फक्त करून ठेवलेलं. हा सगळं माती टाकलेली हो. तर ह्या आता पूर्ण म्हणजे बहुतेक आता ह्याच झाला काम. कोलाडच या ना. कोलाड नाही कोलाड पुढे राहला. मंदिरच्या थंय बघ इकडनं पूर्ण ह्या झालेलं ना. भरपूर वर्ष बंद होता काम. रातवड काय माहिती. कोलाडीला कोलाड कोण नाही आपल्या पाटण्या सगळे इले मरे. 1 2 3 एक स्कॉर्पिओ. डायव्हर्जन पुढे आता हय पण लिहिलेला हा थर्ड डायव्हर्जन. ओके प्रॉपर आहे लिहिलेला. आता एवढा पुढचा भविष्य कोणी बघितलं ना. आणि ह्याच्यात आणि त्याच्यात काय फरक फरकचा विषय नाही ना. भीती वाटतं समोरसून गाडी येत हो एकात दुसरं यायचो हो डेंजर. आमच्या माझा मोबाईल खाली पडलो आता. आपण आता पोचलो कोलाड मध्ये. कोलाड मध्ये इकडे काम चालू असा मध्ये. हेमकट वरती उचलतले ना रे इकडून मधनं किंवा ह्या लेनने जातो ह्या लेवलने जातो. असं ब्रिज असतो कोलाड मध्ये वगैरे असं होय असं माझा अंदाज असतो. तर काहीतरी केलेले असतं. हा खरं पिलर्स वगैरे असले असते. म्हणजे रस्तो का कशा नाही होता एवढा आज माका कळणार नाही सर. इतकी चाल असतात मग ब्रिज वगैरे आपलं का असत ते एक गोष्ट वेगळी असा ना. एक अंडरपास तर असतो ना सर कोलाडला. आकडे तिकडे काहीतरी फाटे असतले ना रे. नाही रे ही बघ झाली आली बघ. हा होती का होय होती. तो कॉन्क्रीट झालो सर्व्हिस रोड असतो खालना. मग काय इंका वेळ वर्ष कित्याक होत नव्हतं काय माहिती.
उडली या ना सकेरे बिकेरे एकदम चालवली म्हणजे झाली. गाडीचा वेट सांभाळूची पण कॅपॅसिटी होईल. हो सर तर कॉन्क्रीटचे हे झाला मध्येच केले नाही पुढे परत कट केले नाही. माझ्या स्पीड ब्रेकर असे घालून ठेवल्या नाही आहेत ना. कोलाडला ब्रिज आहे. हो मग तोच ना तो त्याचा उतार जातो सर. कारण खाल्ला इकडनं अंडरपास वगैरे काय नाही काहीतरी असतलेच ना. इकडून असा रोहा अलिबाग मुरुड रोहा मानगाव बस. गोराक लागलो आपण. हे आमच्या मोबाईल देऊ माझा सीटच्या खाली पडलो मोबाईल. अरे दे ना हो बघ सर हो बघ सीटच्या खाली मोबाईल पडलो माझो. चला आपण तर इंदापूर सिटी क्रॉस केलं. आता पुढे त्याला गोरेगाव वगैरे नाही सॉरी कोलाड सिटी क्रॉस केलं. कोलाड ओव्हरटेक मारला. कोलाडचो ब्रिज हे रे. हा काय येतं बघ इंका सांगताय काय थारूच नाही रे. नुसते रिगान ना सगळीकडे भेटणार ट्रॅफिक करून घालतात. एनसीपी ची गाडी आहे पाठी. एनसीपी एका शिस्तीत लाईनीत चालायचा ना ताण आहे. नुसते घुसत एका शिस्तीत लाईनीत चाललं ना सगळे व्यवस्थित एकदम मोकळे होते. एका वेळी त्यांना मध्ये ना घुसाची सवय नुसती. स्टार्ट केलं ना. होय चालूच. वा कोकण रेल्वेच्या ब्रिज खालून इकडे कसले खड्डे होते भयंकर. आता कॉन्क्रीट तरी घातल्याने व्हायचं. हो आता काय किती रावला जास्त नाही जास्त ना. आता 150 वगैरे रावला असतं ना 120 कमी. हो नक्की आम्ही मुंबई गोवा हायवेनच प्रवास करतो की नाही आता आमका प्रश्न पडतो. हा त्यासाठी का नको मग पुढच्या CNG पंपावर जाऊया. असंच आपला टाकी आमची अर्धी झाली म्हणजे अर्धी पण नाही झाली अजून. असंच 1-2 गाडी शिल्लक तरी पण भरत होतो CNG. पण मस्तच रोडचा काय कमालच झाली या. म्हणजे आम्ही एक्सपेक्ट केलेला माणगाव नंतर खड्डे अगदी लांजापासून सुरुवात झालेली. तर आम्ही कधी येऊन लांजात पोचलो आमका कळलाच नाही. सेम त्याच्यानंतर संगमेश्वरच्या पुढे तेव्हा पण अगदी संगमेश्वर टू आरिवली ह्याच्यापर्यंत म्हणजे तो रस्ता तर एकदम पूर्ण भन्नाटच निघालो. आरवली वगैरे इकडे थोडंफार काम चालू असत. आपण मोस्टली कम्प्लीट होय दिलेला असा. इकडे तर एकदम कमालच करतो आम्ही. कारण माणगाव नंतर म्हणजे इंदापूर वगैरे आता नागोठणे पुढे येत तिकडे पण काय परिस्थिती बघूया. कोलाडला पण भयंकर असे खड्डे होते. आता इकडे तर पूर्ण यो कॉन्क्रीटचो रस्तो झालेलो. काही ठिकाणी नॉर्मल पॅचेस असत ठीक आहे. पण ऍव्हरेज रस्तो तर आतापर्यंत चांगलो भेटलो आपल्याला. ना कंट्रोल तसं गेलो नाही प्रवासाचा. हो ताच ना ड्रायव्हर म्हणजे अगदी हिटमाग होता शाप. आता हैसर वाईज काहीतरी आता काम चालू असं. तर इकडे काय ते स्टील वर्क वगैरे चालू आहे कॉजवेचा काम. पण प्रोग्रेस दिसली ह्यावेळी. असा डिसअपॉइंटमेंट काय झाली नाही आपली की पूर्ण काम बंद आहे सगळीकडे आणि खड्डेच पडले आहेत. यावेळी काम भरपूर चालू असत. मध्ये काय आम्ही बाजूगाव आईला काहीतरी फिरतात का मागे गप बसवलेलो बांधून ठेवलेलो. कधी गेलो रे सुटान. दिसता तू का पुढे आहो ते आम्ही खड्डे आहेत रे. हो पण खड्ड्या समोर आम्ही आहो. आता आहे ना एवढं पॅच गेलो तो मागे ब्रिजचं काम सुरू आहे ना त्याच्यामुळे ते तैसर खड्डे होत. आता आहे ना परत हे 4 लेन सुरू. ज्या ज्या ठिकाणी ब्रिजच्या वगैरे कामं आहेत ना त्याच्यानंतर जे मेन सिटी वगैरे असत गावं असत अंडरपास त्याच ठिकाणी आता फक्त थोडं काम राहिलं. बाकीचे मोस्टली जे सिंगल लेनचे म्हणजे रेग्युलर रोड आहे ना तो कम्प्लीट केला नाही याला सर्व. नागोठणेच्या अलीकडे असा म्हणजे जो घाट सेक्शन हा तो पण कम्प्लीट झाला. इकडे साईटिक पूर्ण पिचिंग वगैरे आपण केल्याने या बाकी 4 लेन रेडी असत. या ठिकाणी पण इकडे टर्न क्रॉस केल्यानंतर भयंकर खड्डे होते.
म्हणजे असे खड्डे होते की पूर्ण गाडी अगदी डंपरचं मोठ्या ट्रकचं टायर अख्खो आतमध्ये जात असे एवढे खड्डे होते या ठिकाणी. अरे काय पडलो बघ मेले. तो बघ कसलो बेकार ह्यो टर्न ला गेलो आणि आताच झालेला ऍक्सिडेंट वाटतं. आपटान तडे गेलो वाटतं तो. त्याचा तात अकडे पडला ह्या अकडे पडला. ते काय आपटान तो तडे गेला. हा भयंकर. त्या कंट्रोल होऊक नाही वाटतं. उतारा कंट्रोल नाही झाली त्या का गाडी. आणि मस्त आता असं सूर्यास्त होत चाललेलो असा. आणि आपण ऑलमोस्ट आता पनवेलच्या पाठीमागेच असो. इकडून आता पनवेल काय लांब नाही म्हणा. वाकण फाट्याच्या पुढे लावू अजूनपर्यंत रोड चांगलो असा मस्तच भारी. इकडे आता म्हणजे काय बोलायचं आताच आमका काय कळत नाही. लोक बोलतात की रस्तो नाही झालो रस्तो नाही झालो. आता व्हिडिओ जर आम्ही आता शूट करतो होता तर म्हणजे काय शूट करतो होता आमका कळत नाही. होय की नाही सर्व. इकडे तर आता फक्त मधले फक्त जे झाडा वगैरे लावचे असं तेच फक्त कामा राहून. बाकी बहुतेक रस्तो क्लिअर केलेली आहे. नागोठणे मध्ये इलाव अजून एक रेल्वे क्रॉसिंग. आणि इकडे हे नील लेन एक होची सर्व या साईडचे. होय इकडे काम चालू असं. पण इकडे भयंकर खड्डे होते ना म्हणजे अक्षरशः वाट लागलेली. इकडे बाजूकच राईट साईडला नागोठणेचा रेल्वे स्टेशन आता आपल्या पुढे लागत. पण इकडे पेवर ब्लॉक लावलेले होते सगळे. आता या कॉन्क्रीटचे आपल्या एक लेन दिसता आणि ह्या मधल्या ठिकाणी काम चालू आहे. तो बघा तो रस्तो आता कडचो तो पेवर ब्लॉकचो. तो नागोठण्यात तो रस्तो होतो. आता पकडल्याने रे स्पीडाकडे पण बरा आहे ना. चांगली गोष्ट आहे. पॉझिटिव्ह काहीतरी बघूक मिळाला यावेळी. ह्यो तो रस्तो ओरिजिनल मुंबई गोवा हायवे. इकडे आता बाजूक आता गटरचा काम चालू असा. मधल्यासाठी कसा तो जो पुढे अंडरपास जाणारा त्याच्या ब्रिजचा काम आणि सुरू असा म्हणजे फिलिंगचा साईड एम्बॅकमेंट. आणि मधून असा आपलं सर्व्हिस रोड. पण सध्या आपल्यासाठी मुंबई गोवा मेन हायवे. आणि तो पूर्ण असा पेवर ब्लॉक नाही. आणि लेवल एकदम अशी आहे की सुताचं पण फरक नाही तुला लेवल मध्ये. असतो एकदम लेवलला परफेक्ट. कोण खायचो इंजिनियर PhD डॉक्टरेट केलेलो इलो तरी पण याच्यात लेवल मध्ये फरक नाही काढू शकणार. होय आमच्या तो तरी पंचायत समितीचं असं आमची टेप टेपिन कोण लेवल काढतात म्हणून तू पंचायत समितीत अजून नाही तर एवढं तकडे याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला लागलो असतो. नागोठणे पण काहीतरी बाबा काम झालंय सर सुरू. नाहीतर इकडे पण भयंकर हाल होते. आणि अशी धूळ वगैरे एवढे खड्डे असायचे. आता थोडा तरी काम काहीतरी चालू आहे. होईत लवकर अशी आशा असा. नागोठणे तर इकडे बाजूका जाता रेल्वे स्टेशन असा नागोठणेचा. आणि रस्त्याचं काम सुरू आहे. आता ह्यो जो समोर असा रस्तो ह्याचा पॅचवर्क केलेनी आहे तरी सुधारणा असा. आता गाड्यांमुळे थोडंसं आपल्याला इकडे ट्रॅफिक मिळता. पण कामाची तरी प्रोग्रेस दिसतात जी पूर्वी काहीच नव्हती. इकडे खड्ड्यातनं भयंकर हाल काढत असे प्रवास केलेलो आपल्या कोकणी प्रवाशांनी. पण आता काहीतरी थोडा तरी काम चालू दिसतं. पॉझिटिव्ह गोष्ट होय ना सर्व्हिस. इकडे तर ह्यो कॉन्क्रीटचं लेन ती कॉन्क्रीटची लेन म्हणजे इकडे तर 4 लेन झालो. आणि इकडे बाजूक होता आपलं कोकण रेल्वेचं ट्रॅक असं. नागोठणेच्या पुढे असो. आणि इकडे रस्तो एकदम खराब आहे. खड्डे असत पेवर ब्लॉक असत लावलेले. डायव्हर्जन असत. काम सुरू आहे. काम सुरू म्हणजे नाही सॉरी मगाच स्वामी कोण पुढे येलो आमचं सांगत होतं बस म्हणाल्याच्यात. इकडनं परत आता एक सिंगल लेन सुरू झाली आहे. ते व्हायचे कसे मधना मधना पुस्तक ते
हो खय बघ आज ते इलेले बघ कसे ते आता हे ट्रॅफिक करतले नाही तर काय भेटी गप आता शिस्तीत एका लाईनीत चालले असते काय मेले असते काय सीएनजी नाही आहे सर मेले आधीच नाही करतात मी सांगू शकतोय ना डायरेक्ट माका आधीच मी सगळा मॅपवर चेक केलंय सीएनजी चे लोकेशन काही काय असं तर जाऊच्या आधी माका असं ना सेन्सर पेटा टो 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 सीएनजी भरायचं आता थोडं जरा चांगलं रस्तो परत पुन्हा सुरू काहीतरी पुढे प्रॉब्लेम झालेलो दिसता ट्रॅफिक लागला गाडी एकदम हळूहळू सावकाश सावकाश चालल्यात ते पुढचं इंडिकेटर देता लेफ्टला काय गडबडा काय माहिती काय झालं रे एक लेन सुरू होतं हा इकडनं करा एक लेन होता बरोबर 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 ये बाबा ये बरोबर आहे तुझं होय तो बघे भाऊ इथे वॅगनरवाल्या तो जागा नाही ना देऊ अकडनं म्हणून तो अकडनं घुसलो हे तो कशाचे थांबत नाही ते हय तो बघ एक अजून गेलो सॉय 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 करून घुसवतले बुतूर गाडी इकडे काम चालू आहे त्याच्यामुळे सिंगल लेन फक्त हा रस्तो चालू आणि हे सगळे भुतूर भुतूर घुसत घुसत जातात खैसर वाट मिळत तकडे होय पुढच्या पण येणार घेऊक नाही देणार अकडनं जाणार पण जाऊक नाही देणार धड रवा बसा बोंबले एका ठिकाणी अजिबात थारोच नाही का आता बघ पुढच्या येणाऱ्यांका सगळ्यांका हे अडवतले जाऊ हे तर भाई एकवाला चाललो अरे आयुष्यातली एवढी अनमोल मिनिटं वाचून हे काय दिवे लावतात काय कळत नाही आमटेमच्या एरियामध्ये असं आणि इकडे ही जी लेफ्ट साईडची लेन असा तर ती कॉन्क्रिटीकरण झाला तिचा आणि ही लेन असं तर ह्याचे पण जे खड्डे वगैरे पॅचवर्क होता तर आपण केल्याने त्यामुळे ट्रॅफिक रुटीन आता कंटिन्युअस चालला आता इथून कॉन्क्रीट लेन पण झाली हे बघा बरं वाटलं जरा यावेळी मुंबई गोवा हायवे काम जरा थोडासा पॉझिटिव्ह वाटला नाहीतर आतापर्यंतचा रेकॉर्ड हा की म्हणजे लहान असताना एकदम पूर्ण असं चांगला प्रवास केलेलो विदाऊट ट्रॅफिक विदाऊट खड्डे त्याच्यानंतर कधी असा जेव्हापासून म्हणजे 11वी-12वी नंतर ट्रॅव्हल करू सुरुवात केली खड्डे खड्डे आणि खड्डे नुसते आज जरा बरा वाटलं अजून माझ्या मते 3-4 वर्षांनी होईत व्यवस्थित रस्तो ना रे पण तोपर्यंत चांगलो हा जो बनवलेला तो खराब होतो 2-3 वर्षात वडा की भाडा एकच तुमका आयुष्यभर मुंबई गोवा हायवेच्या खड्ड्यातूनच प्रवास करूचो कॉन्क्रीट घालूचा हो एका चालू आज रात्री याच्यावर कॉन्क्रीट असताना वाटतं सगळ्या इकडे शटरिंग वगैरे करून ठेवतोय या अजून पण चालू आज ह्यो पट्टो करतले रे आणि इकडे पेवरची मशीन नाही लावलेली आज केव्हा उद्या करते नाही तो साईड शटरिंग मारल्याने म्हटलं पेवर मशीन नसते पेवर मशीन पूर्ण कंटिन्युअस घेतात डायरेक्ट हे कॉन्क्रीट मिक्सर नाही घालतेले शटरिंग लावलेले हा शटरिंग लावलेली आहे त्याचा काय रे महानगर गॅस होय 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 टाक सीएनजी चला सीएनजी ची टाकी आमची अर्धी झाली परत ते आता फिलअप करून घेतो सकाळी किती 750चा टाकलेला ना 600 सकाळी 600 आता मगाशी पण 500 काहीतरी ना 500 तर इकडे बघूया किती बसता तो सीएनजी संध्याकाळचे 6:15 वाजलेत आणि आपण पोचलो आता वडखळला वडखळच्या पाठीमागे असं आणि इकडून आपण आता वडखळ
बायपासने जातलो. ह्यो पण रस्तो एकदम इकडे मस्त असो झालेलो असा पूर्ण चकाचक. पाठीमागे थोडासा काम सुरू होता पण इकडे झाला. ह्यो आता असा वडखळ बायपास. खाली एवढा वडखळ स्टँड. अरे त्याच्यावर पण कॉन्क्रीट घातले नी. मागच्या वेळी खड्डे 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 होते. पुढे डांबरच असतं. पुढे डांबरच असतं ना. डांबर होत. हो होतात म्हटलं डांबर होतात सर. ऐसा किधर बात देखेला और सुनेला लग रहा था मेरे को. डांबर तर खड्डू बघलो तो भेंडी घातले नाही काहीतरी त्या काय डांबर. सर बरोबर सांगितलं. होय रे जुन्यातलं रे. बरोबर. मी तेव्हा चीफ इंजिनियर होतो. चिप माझ्या कारकिर्दीत झालेला. चीफ इंजिनियर होतो तो. चीफ नाही रे. चीफ नाही. चीफ की चीफ इंजिनियर. चीफ माकडे काय चीफ इंजिनियर होत. सूर्यास्त. वा ती कंपनी बघ कसली आहे ती मोठी. कसली आहे ती कंपनी. सुंदर असा सूर्यास्त आणि सुंदर असा मुंबई गोवा महामार्ग. आणि इकडे मस्त असे प्रदूषण पूर्ण सगळे धुरांडी सगळी. कसला बघा दिसणार नाही भेंडी. सगळीकडे दूरच दिसता. धुक्यात अरे. धुक्या. हो सॉरी दादा सॉरी. पेन. धन्यवाद. पेनच्या अलीकडे इलाव. आतापर्यंत ट्रॅफिक वगैरे आपल्याला एवढा काय भेटला नाही. रस्तो पण तसो चांगलं मिळालो. आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे की रस्त्याचं काम चालू आहे. आणि ज्या ठिकाणी खड्डे होते किंवा ज्या ठिकाणी काम चालू नाही तर अशा ठिकाणचे पॅचेस पण भरलेले होते. त्यामुळे ठीक आहे. एक पॉझिटिव्ह गोष्ट. आता आपण पेनच्या पाठी असं. आणि इकडून तर काय 4 लेन पूर्ण झालेलेच असतात. इकडून आता पुढे आपण जातलो कर्नाळावरून डायरेक्ट. कर्नाळावरून डायरेक्ट एका पळसपे फाटा की तिकडे आपलं रस्तो एंड होता. मुंबई गोवा हायवे. कांदे वगैरे पांढरे कांदे. हो त्याच्या ते गावठी घेऊन लोक विकूक बसतात आहे सर शेतकरी. ट्रॅफिक नाही बोलल्याने भेंड्याच्या आता सुरुवात झाली. ट्रॅफिक काय मी जा काय बोलतोय ना त्याच्या भेंडे उलटाच होता नेहमी. काय नाही मनाचे खेळ. ट्रॅफिक असतं. मनाचे खेळ ते होय. तो बसलो स्पीड ब्रेकर तो बापूस तो जायत मा अडकायचे नाही. कर स्पीड ह्या लावलं का रे सिग्नल. पेन सिटी बायपास. एक चांगली गोष्ट झाली की आता इकडून तर कॉन्क्रीट लेन पूर्ण पळसपे फाट्यापर्यंत झालेली असतात दोन्ही लेन. त्यामुळे ह्याच्या पुढे तर काय आपल्या अपडेट तशा काय देऊची काय गरजच नाही. सगळेजण बहुतेक जण इले असतले. इकडून रस्तो पूर्ण प्रॉपर झालेलो असा अगदी. नंतर काय प्रॉब्लेमच नाही. तर एक चांगली गोष्ट झाली की आपण दिवसादिवस पोचलो. म्हणजे जर नाईटला वगैरे असताना काही कामाचे वगैरे आपल्या कसं पण रस्त्याचं व्ह्यू चांगलं भेटत नाही. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आपण पेन सिटी आता इकडून क्रॉस करतो. चांगलं आता आमचा तसं प्रवास व्यवस्थित झालो. नाही म्हटलं तरी आम्ही 9:30 वाजता 9:15 वाजता निघालेलो आणि आता 6:30 वाजता आपण पोचलो पेन. आणि इकडून जवळपास आता एक 20 मिनिटं अर्धा तास लागत पनवेल. आणि तिकडून मग आता काय ट्रॅफिक कंडिशन कशी असतात त्याच्यावर डिपेंड आहे की पुढे अंबरनाथला वगैरे जाऊचा कसा काय. तर ट्रॅफिक आज शनिवार आहे ना. हो आज शनिवार कमी कारण येणारे असते ना बाहेर पडणारे. त्याच्यामुळे पण काय सांगता येऊ शकत नाही. कोण पण काही पण फिरत असतात. हो आमच्यावरच घ्यावा ना. हो आम्हीच बघा आता कसे म्हणून टाकत होते. काय वाटतात ते म्हणून गायचा. त्याच्यामुळे काही सांगू शकत नाही. पण मस्त बरा वाटला. ही मुंबई गोवा हायवेची सिरीज पण एकदम पूर्ण भारी झाली आपली. तर जाताना मस्तपैकी निघताना आपण नाईट ड्राईव्हचा व्हिडिओ करणार असं. मुंबई गोवा हायवे नाईट ड्राईव्ह. जसो दिवसाचा प्रवास एक पूर्ण वेगळा फील देता मुंबई गोवा हायवे तसो नाईटचा पण प्रवास एक वेगळाच फील असता. म्हणजे बसेस आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर धुक्या वगैरे भारी एक नंबर. तो आता बघूया तो आपला प्रवास कसो होता तो.
इकडे आता आपल्याक ना थोडासा ट्रॅफिक मिळता एक थोडा म्हणजे जे मेन कनेक्टिंग वगैरे रोड असतात ना त्या ठिकाणी ट्रॅफिक मिळता. पण आजच्या दिवसाचे स्पेशल व्यक्ती सर्वेश सावंत, अमित, टाळ्या टाळ्या टाळ्या. मुंबई गोवा हायवे पूर्ण ड्राईव्ह नांदगाव टू पनवेल आणि असेच आता आपल्या ते अंबरनाथच्या हॉटेल पर्यंत आपल्याला सोडणार ते. आणि त्याच्यानंतर आपण दिसाचा बंद होतो. तुका डोळे देते 2 7 नंतर एका काय डबल दिसतो. अरे काय ना व्यवस्था करूया तुझी पनवेला. औषध घेऊया तुका सर्व. 7:35 वाला होय तू. 7:35चा माणूस आहे. इकडे ही दुकानं पण बघा बहुतेक आता मगापासून पाठीमागून बघतोय ही भाजीची वगैरे दुकानं असत सगळी भारी. इकडचे मुंबईवाले घेत असतील ना सर भरपूर. कसे लोकल कांदे घेऊया. हा पांढरे कांदे फळा वगैरे असेल भाजी वगैरे असा. त्याच्यानंतर सुकी मच्छी कपाक बरो पांढरो कांदो 1 नंबर. जाऊन खायचो. हो कच्चं जाऊन खायचो. भेटला काय रे काय बघ झालं आता चढली स्पीड ब्रेकर बघ कसं होतो आडगो. मुंबई गोवा हायवे जर्नी फायनली एंड आपली. तर आता इकडे असा पुढे पळसपे फाटो पेन पासून रस्तो पूर्ण झालेलो होतो त्यामुळे इकडे काहीच प्रॉब्लेम नाही. ट्रॅफिक पण काही नव्हता त्यामुळे नॉर्मल स्पीडला आम्ही गेलो. तर या ठिकाणी आता आपण आपला व्हिडिओ एंड करतो. हे व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा. मागचे आपले मुंबई गोवा हायवेचे सर्व पार्ट्स असत ते नक्की बघा. ते देखील कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.